हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10th SSC बोर्ड सायन्स पार्ट 1 चा जो काही दुसऱ्या नंबरचा लेसन आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, यातील बोर्डला आजपर्यंत विचारले गेलेले IMP क्वेश्चन आणि पुढे चालून कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याबाबतचं डिस्कशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे डोबेरायनर ट्रेड्स. या डोबेरायनर ट्रेड्स वरती जे काही न्यूमरिकल रिलेटेड एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित पाहायचं आहे डोबेरायनर ट्रेड काय असतो आणि प्रॉब्लेम पण थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. 2 मार्कला प्रश्न विचारला जाऊ शकतो बोर्डमध्ये. त्यानंतर शॉर्ट नोट ऑन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, यावरती शॉर्ट नोट येण्याची शक्यता असते. त्यानंतर मेरिट्स आणि डिमेरिट्स या दोघांपैकी एकावरती क्वेश्चन येऊ शकतो 3 मार्कसाठी. त्याच्यामुळे मेरिट्स आणि डिमेरिट्स हे दोन्ही पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल यावरती शॉर्ट नोट येते. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल यावर तुम्हाला 3 मार्कांचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे जे काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, याच्यामध्ये ग्रुप आणि पिरियड या दोघांवरती सायंटिफिक रिझन वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे सायंटिफिक रिझन रिलेटेड क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर ॲटॉमिक साईज वरती शॉर्ट नोट विचारली गेलेली आहे ऑलरेडी, तर ती तुम्ही थोडीशी व्यवस्थित करायची. त्यानंतर जी काही ॲटॉमिक रेडियस दिली आहे, तर ऑक्सिजनची दिली आहे, बोरॉनची दिली आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, बेरिलियम आहे, लिथियम आहे. किंवा खालच्या एक्झाम्पलमध्ये पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, कॅल्शियम अँड लिथियम यांच्या रिलेटेड तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ॲटॉमिक साईज बद्दल किंवा रेडियस बद्दल तुम्ही थोडासा व्यवस्थित स्टडी करावा. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आतापर्यंत यावरती प्रश्न आलेला नाहीये, परंतु 2 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही काय करू शकता, जो तुमचा टेबल 2.10 आहे त्यात जे काही हॉरिझॉन्टल रो मध्ये जे काही 3 पॉइंट दाखवलेले आहेत आणि वर्टिकल लाईन मध्ये जे काही 3 पॉइंट दाखवले आहेत, ते 3 पॉइंट जर तुम्ही लर्न केले, म्हणजे 6 पॉइंट जरी लर्न केले तरी तुम्ही व्यवस्थितपणे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात शेवटचं बघा, ग्रॅज्युएशन इन हॅलोजन फॅमिली. यामध्ये हा क्वेश्चन 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जनरल फॉर्म्युला ऑफ हॅलोजन फॅमिली, तर तो काय असतो, X2 असतो. किंवा फिजिकल स्टेट विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन आणि क्लोरीन हा जो असतो तो गॅसेस फॉर्ममध्ये असतो, तर ब्रोमिन जो असतो तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि आयोडीन जो असतो तो सॉलिड फॉर्ममध्ये असतो. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, हा जो काही लेसन आहे तो मॅक्झिमम मार्क आहे त्यासाठी 6 मार्क. त्याच्यामुळे याचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा. तसेच जो काही एक्सरसाइज आहे तो एक्सरसाइज सुद्धा तुम्ही व्यवस्थित लर्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. जर या लेसन रिलेटेड तुमचे काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. थँक्यू.